एस गार्डन आणि बार रेस्टोचे सद्दामभाई शेख यांच्या मातोश्री बिस्मिल्ला शेख यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। प्रसिद्ध व्यावसायिक सद्दामभाई व जुबेरभाई शेख यांच्या नव्यानं सुरू केलेल्या एस गार्डन रेस्टो बारचं उद्घाटन त्यांच्या मातोश्री बिस्मिल्ला शब्बीर शेख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। वडील दिवंगत शब्बीरभाई शेख यांनी छोट्याशा व्यवसायातून उभारलेलं साम्राज्याचं आज वटवृक्षात रूपांतर झाले। घरची परिस्थिती हलाखीची, 2 मुले आणि 1 मुलगी असा छोटासा परिवार। भेळ, पाणीपुरी, चाट मसाला व्यवसायातून कष्ट आणि जिद्द, व्यवसायातील चिकाटी याच्या जोरावर परिस्थितीवर मात करत अतोनात कष्ट केले। उरूस, जत्रा, मंगल कार्यालयामध्ये सेवा देऊन खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत ग्राहकांना उत्तम सेवा दिली। स्टार, JB भेळ, अरिहंत अशा अनेक नामांकित व्यावसायिक गाड्यांची निर्मिती केली। येणाऱ्या ग्राहकांना आपुलकी सेवा देत ग्राहकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करत एस गार्डन रेस्टो बार हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं आहे। नव्यानं सुरू केलेल्या या एस गार्डन रेस्टो बार हॉटेलचं उद्घाटन त्यांच्या मातोश्री बिस्मिल्ला शब्बीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले। नवीन व्यवसायात पदार्पण केल्यानं अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी एस गार्डन रेस्टो बारचे सर्वेसर्वा सद्दाम शेख, जुबेर शेख, त्यांच्या भगिनी सुमय्या मुजावर, दाजी समीर मुजावर, मामा व्याकूब सौदागर तसेच महानगरपालिकेचे माजी सभापती निरंजन आवटी, माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादीचे अभिजित हरगे, RPI युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, मोहम्मदभाई मनेर, शिवसेनेचे तानाजीदादा सातपुते, करण जामदार सुमित कांबळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विशालसिंग राजपूत, संजय बापू मेंढे, बाबासो अळतेकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे, शहर अध्यक्षा शीतल सोनवणे, यासीन पटेल, गजानन कल्लोळी, निहाल पठाण, समीर संदीप, जब्बार मनेर, इम्रान निवडे, अभयदादा पाटील, संतोष उर्फ तात्या पाटील यांच्यासह अजून माजी नगरसेवक, सांगली जिल्ह्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।